वेलकम बॅक टू माय दिस चॅनल. आता आम्ही जात आहे त्र्यंबकेश्वरला आणि आपल्यासोबत बघा आम्ही टोटल 6 जण आहेत. हा विघ्नेश गाडी आहे, हा कुणाल कदम आहे, हा शुभम चिंकाडे आहे, राज गाडी आहे आणि साहिल गाडी आहे. आता आम्ही टोटल 6 जण आहे आणि 3 गाड्या आहेत. माझी एक ॲक्सेस आहे, जर सीट इग्नोर करा जरा त्याच्यामधली. आणि आम्ही आता टोटल 6 जण चाललो आहे त्र्यंबकेश्वरला. मग दाखवतो तू कसा रूट जाणार आहे. आम्ही दाखवतो, शुभम दाखवतो बघा. दोघं गाडीवरती आहेत. मी तो कल्याण भिवंडी मार्ग तिथून जाणार आहे आम्ही त्या आणि आम्ही आता हिंदामता थांबलो सगळे. तिथून आम्ही इथून निघू फटाफट आणि आम्हाला तिथे लवकर पोहोचायचं म्हणजे मधून धरा 3-4च्या आधी पोहोचायचं आहे. आणि आता वाजले समथिंग काहीतरी झाले 11 वाजायला आले तुम्ही जस्ट. आता 10:40 झालेले आहेत. निघू फटाफट. तुम्ही हेल्मेट घेऊ शकता, मला निघू आहे. आणि ह्याच्यात म्हणजे जो आतला मिडल माईक आहे त्याच्याने तुम्ही ऐकता म्हणजे आवाज येतो तुम्हाला. तर कसा वाटलं तो सांगा जरा आवाज. त्याला पुढे भेटतो आपण डायरेक्ट चायच्या स्पॉट. बाय बाय. गाडी टाकी फुल आहे, 1 किलोमीटर वाढली. आज आम्ही कसारगाडी 24 किलोमीटर आहे आणि त्याच्या आम्ही आधी थांबलेलो आहे. म्हणजे पीर बाबा दर्गा आहे ना, पाठी आहे आणि आम्ही ती सगळी थांबलोय. सगळ्यांची आंबट झाले, थंडी आंबट झालेली आहे आमची. जॅकेट पद्धतशीर आहे बाबा, एकदम ताट आहे भाई, ताट आम्हाला काय झालंच नाही. मला तर हातच आकळले, तर हातच दुखतात. माल मारून आले ते हात पूर्ण आकळले त्याच्यावर थंडीमध्ये. बाईक ग्लोव्स घालून पण म्हणजे ग्लोव्स घालून पण थंडी वाजते. एवढं कोडका थंडी आहे ना इकडे, एवढी थंडी आहे सांगू शकत एवढी थंडी. मग काही चंद्र लाल होता, आता काय आता वाईट झालं काय समजत नाही. बघा लालच आहे वाटतं. हा लालच आहे. थंडी बेकार आहे, ते पूर्ण बेकार थंडी. हात झालाय पूर्ण घात. हेल्मेट डायरेक्ट कसारा घाटाखाली भेटू. डायरेक्ट तिथून म्हणत आहे की नॉनस्टॉप जायचं आपल्याला. चला त्याचा आम्ही चाय पिया थांबलोय. कसारा घाटाजवळच आम्ही थांबलोय. आता डायरेक्ट इथून त्र्यंबकेश्वर जायचं आहे. आता आम्ही निघणार आला ना, म्हणजे आमचं चाय बी पिऊन झालेली आहे, भजी खाऊन झालेली. आता निघू इथून आता आणि डायरेक्ट आता त्र्यंबकेश्वरला. आणि आपल्यासोबत 2 जण ॲड झालेले आहेत लालबागचे, ते पण तुम्हाला दाखवतो नंतर. बेकार आहे कसारा घाटाखाली आता थांबलो आम्ही. 2 मिनिटावर म्हणजे शिर्डीला त्याला कसारा घाट दाखवलेला ना, तोच आहे. तूनच आम्ही त्याच असेल साईडला आपण कोणं बसले होती साईडला. तुझी लगेच निघूया. चला पुढे. आहे त्र्यंबकेश्वर. त्याला आपण रूम बघूया, नंतर ते जाऊया. थंडी बेकार आहे, थंडी बेकार वाजते. जावा आता सगळी गाड्या, तिच्या 3 गाड्या उभ्या आहेत, सगळे उभे आहेत. गाड्यावर सुद्धा अपराध येत आहेत. थंडी जोरात आहे. पण आहे बघा. इथून 900 मीटर अजून आत आहे. पुढे 2-3 बघूया, नंतर पुढे भेटू. पण आता बोलण्यात याच्या आवश्यकता नाही, कारण थंडी बेकार आहे. आता पाठी ते कुंभ होतं ना तरी तिथे आम्ही जरा फ्रेश बी झालेलो आहे. आणि आता आम्ही चाललो दर्शनाला. सगळ्या बोलत दर्शन झालं. किती मिनिटं दर्शन होतं ते बघू.
पाठी लिहून केलं होतं तिकडे तुम्हाला तो दाखवलं कुठे झाला असेल त्यावरती. आता पुढे पुढे जाऊया आपण दर्शनासाठी. चला पुढे पुढे भेटू. आम्ही इथून डायरेक्ट दर्शन केल्यानंतर डायरेक्ट आम्ही ते पंचवटीला जाणार आहे. पंचवटीला फिटनेस होईल मग आम्ही ते रूम बिम काय घेतली नाही. दर्शन करतो आणि लगेच निघणार. गर्दी बघू शकता तुम्ही. पहिले किती गर्दी आता आम्ही लाईनीच उभे टोटल 8 ते 9 ब्लॉक्स आहेत प्लस पुढे पण आहेत 16 का 32 असे समथिंग ब्लॉक्स आहेत जायचं तिकडून आणि आम्ही सातला आलो. आता 8:30 झाले आहेत 8:30 पाऊण झालेले आहेत. किती वाजता ती मग या काय केलं म्हणून घातलाय काहीतरी आणलं नाही आता बरोबर जीपे चला साईराम. तुम्ही का आता दर्शन घेतलं असेल आपलं त्र्यंबकेश्वरचं. भारनाचा व्ह्यू बघा. तर आता इथे फोटो आले जरा आणि तुम्ही आपलं दर्शन घेतलं असाल आता भारना जरा बघा जरा कसं आता जरा मंदिराचं काम चालू आहे म्हणून जरा नीट वाटत नाही पण चांगले वाटतं म्हणजे मंदिर बांधणं काम रेनोव्हेशन झालं. आम्हाला मोजून 3 ते 4 तास लागले दर्शनासाठी. तुम्ही येणार असाल तर विकेंडला येऊ नका बाकीच्या कोणता वाजायला या चालेल कारण खूप गर्दी असते. मला खूप वेळ प्रसादी आता आम्ही त्र्यंबकेश्वरनं निघालेलो आहे. आता इकडून आम्ही पेट्रोल पंपावर थांबलेलो कारण पेट्रोल भरायचं होतं म्हणून आणि पेट्रोल भरून झालेलं आहे. आता आपण इथून पंचवटीला जाणार आहे. पंचवटी काहीतरी 30 किलोमीटर समथिंग काहीतरी आहे. तर इथून पण नाश्ता करूया. नाश्ता करून डायरेक्ट तिथे पंचवटीत जाऊया. सगळ्यांची तयारी झालेली आहे बघा सगळे रेडी झालेले आहेत. आता आपण फक्त निघूया पटकन तर भेटू आपण नाश्ता जाऊया. बरोबर नाही बघा सेम म्हातारा वाटतं बघा पूर्ण म्हातारा बघा. तुम्हाला दाखवतो आमची ते ना अन्न आले खाली कपडे चेंज करून आम्ही सगळे आलो खाली आणि आपले बादशा अन्न आले ते बघा मध्ये बसले ते बघा चालू आहे नाश्त्यामध्ये जेवायला 2-3 वाजले जेवतो. आता आपलं जेवण झालेलं आहे तिकडून आता आपण निघालो आहे आणि आपला जो रूम आहे तो पुढचा एक आहे. गर्दी पाहू शकता तुम्ही ते गर्दी खूप बेकार आहे. पुढे जातो बॅकग्राऊंड साऊंड लय बेकार आहे. आता आम्ही फ्रेश होऊन निघालो आहे पंचवटी निघालो आहे बघा पंचवटी सुटता पूर्ण दाखवतो तुम्हाला पण. पुढे दोघं आहेत गाडी आणि हा गेला राज आहे पुढे जागा बेकार आहे. पुढे भेटू तुम्हाला डायरेक्ट आपण त्या स्पॉट आलं तर कालाराम मंदिर आहे तिकडे आपण आज चाललेलं आहे बघा. पुढे जाऊन मोबाईल अलाउड आहे का मला पण नाही माहिती.
आता आपण प्रॉपर पंचवटी झालेलो आहे हे बघा. पंचवटीत पण जाऊन आलेलो आहे. मग अशी ते सीता गुफेमध्ये जायला भेटलं नाही कारण टाईम तेवढाच निघालेला म्हणजे 8:45 झाली समथिंग. नाव नाही भेटलं. 8:30ला ते बंद होईल. तुम्हाला यायचं असेल तर लवकर या आणि लवकर सगळं एक्सप्लोर करा. आम्हाला भेटलं नाही. साइड जास्त जाईल मसाला चना छोर गरम. आओ फिर आता आमचं इथे चनाचूर आणि भेल खाऊन झालेली आहे. आता आम्ही इथे निघतोय जेवणासाठी. जेवतो मला आराम करणार जो सकाळी 7ला आणि तुम्ही 7ला म्हणजे निघायचं प्लॅन 7ला निघतो बघूया. सगळ्यांची बॉडी तर पेन होते कारण गाडी चालून चालून हात दुखत आहेत आणि हात दुखतात. आता त्यांना जेवताना भेटतील. चाळीस खातो पटापट आता मी ते निघत आहे. निघालो का ते म्हणजे सगळं झालं आहे. आम्ही करून झालेली आहे. सगळं ही साईडला रूम होती. गाडीला कोल्ड स्टार्ट दिला आहे इकडे काय आणि पुढे साईडला गेले. इथून निघू नाशिक हायवे लागले तो नाशिकचा मेन हायवे तिकडून काय दिसतो आपण तुम्हाला तिथले बोला कमी होतो आणि पटापट निघतो आम्ही. आज लवकर काढायचं आणि आता वाजले 8. आम्हाला 1च्या आधी आम्हाला मुंबईला पोचायचं आहे. घाटन देवीच्या दर्शनासाठी थांबलेलो कसारा घाटामध्ये. आता इथून निघू 5 ते 10 मिनिटात आम्ही कसारघाट उतरून आम्ही नाश्ता करत थांबतो. नाश्ता करताना मला दाखवतो आहे. आता स्वयं दर्शन झालेलं आहे. तुम्ही पण दर्शन करा. तुम्हाला पण दाखवले व्हिडिओ तुम्ही दर्शन करा. चला पुढे उभ्या. आता आम्ही नाश्ता थांबलो आहे. मला तुम्ही वरती बघितलं असाल व्हिडिओमध्ये ते व्हिडिओ दाखवल्यामध्ये त्याचा कलर आणि आपल्या मुंबईचा मुंबई साईड आहे ना त्याचा कलर वेगळा असेल. सिक्वेन्स केलात ना तर वरती स्काय ब्लू आणि खाली ब्राऊन कलरचा आहे. ब्राऊन कलर काय तुम्हाला माहिती असेल कारण पोल्युशन आहे पूर्ण पोल्युशन तिकडे. आता तर काय नाही माहिती याच्यामधून पण लांबून बघितल्यावर खरं सांगतो पोल्युशन खूप बेकार दिसतं. आता तिथे आपल्या ह्याच्यावरनं येताना त्र्यंबकेश्वरनं येताना आपण बघित असाल तिकडे पूर्ण व्ह्यू तुझे कसं क्लिअर असतो आहे म्हणजे स्काय ब्लू होतं. इकडे आपल्या इथे काही वेगळं आहे. आपलं कॉपरेशन जास्त आले आणि खराब केलं म्हणजे वाट लागली आता आपल्या वाट काय चालू आहे. आता आपण एक गाडी जाऊन भेटू गाडी जाऊन गेली पण आता रेस्ट काय थांबलेलं असं दुकान जरा चालून सगळं पुढे जाऊ